नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण 5वा प्रॉब्लेम बघतोय. इनसफिशियंट कॅश बॅलन्स असेट्स ऑफ सेल्स. याचा तो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या पद्धतीने आहे. द बॅलन्स शीट ऑफ ग्रेट इंडिया लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2014 वॉज ॲज फॉलोज. लायबिलिटी साईड, असेट साईड या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स अगोदर बघायचे आपण किती आहेत. 1500 शेअर्स आहेत. 100 रुपीज इचनं 1,500 लाख रुपये होतात. शेअर्स प्रीमियम दिले 30,000 आणि प्रॉफिट अँड लॉस 1,35,000 या पद्धतीनं आहे. त्यानंतर खाली अदर इन्फॉर्मेशन आहे. ऑन 1 एप्रिल 2014 द कंपनी डिसाइडेड टू redeem its preference shares at a premium of 10%. प्रीमियम न करायचं, रिडम्शन 10%. इन्व्हेस्टमेंट were sold for ₹78,000 आणि a fresh issue of 300 equity shares of ₹100 each was made at ₹120 per share. Give the journal entries and show the balance sheet after the redemption is carried out. या पद्धतीने प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम काय सांगतोय तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट विकायची आहे. इन्व्हेस्टमेंट विकायची. इन्व्हेस्टमेंट कितीची आहे इथं वर्किंग नोट आपण काढू. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे. 80,000. विकल्या कितीला. सोल्ड 78,000. मग या ठिकाणी लॉस आहे किती रुपयाचा. 2,000 रुपयाचा. ठीक आहे. ही एक कन्सेप्ट. त्यानंतर सांगितलं आहे फ्रेश इश्यू करा म्हटलं आहे 300 शेअर्स. आता या ठिकाणी फ्रेश इश्यू इक्विटी शेअर्स 300 आहेत. त्याचं अमाऊंट किती होते या ठिकाणी 100 रुपीज इचना आहे. तर या ठिकाणी आता हे प्रीमियम ना आहे. 300 शेअर्स आहेत ॲट द रेट ऑफ 100 रुपीज इच. ठीक आहे. या पद्धतीनं मग त्याची अमाऊंट किती होईल तर 30,000 रुपये ॲक्च्युअल. आता हे प्रीमियम ना आहे. प्रीमियम आहे किती 120 रुपये इच म्हणजे 300 शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज 120 रुपये इचनं म्हणजे हे होतात 36,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी प्रीमियम किती आहे 6,000. ठीक आहे. ही एक कन्सेप्ट. त्यानंतर काय म्हणतोय प्रिफरन्स शेअर्सचं रिडम्शन करायचं आहे. प्रिफरन्स शेअर्सचं रिडम्शन करायचं आहे. ते प्रीमियम ना आहे 10%. आता रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स किती आहेत. रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स किती आहेत या ठिकाणी 1.5 लाख रुपयाचे. ते प्रीमियमनं रिडम्शन करायचं आहे. त्याचं प्रीमियम होतं 10% म्हटलं तर या ठिकाणी 15,000. असं टोटल पेमेंट आपल्याला 1,65,000 रुपये या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. हे या पद्धतीनं वर्किंग नोट. त्यानंतर आपल्याला बँक बॅलन्सचे एक काढावं लागतं. बँक बॅलन्स. बँक आपल्यापाशी 60,000 रुपये आहे सुरुवातीला.
याच्यामध्ये प्लस फ्रेश इशूचे किती येणार आहेत 36,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली आपण किती 78,000. असं टोटल करा किती येतं बघा. हे 3 शून्य जशास तसं 8 आणि 6 14, 14ला 4 ह्याच्याला 1, 7 आणि 7 14, 15 16 17, 1,74,000. पेमेंट किती करायचं आहे 1,65,000. पेमेंट किती 1,65,000. तर बँक बॅलन्स तुमचं किती शिल्लक राहतं 9,000. हे 9,000 मी या ठिकाणी लिहून टाका. ठीक आहे. हे तुमच्या सर्व वर्किंग नोट एकदाच सोडवल्यात. चला जर्नल एंट्री सोडवू आपण. ठीक आहे. हे DR रुपीज, हे CR रुपीज, हे पर्टिक्युलर्स. ठीक आहे. चला पहिल्यांदा एंट्री करू आपण फ्रेश इशूची. मग ती एंट्री होईल 1 एप्रिल 2014ला. एंट्री काय होईल फ्रेश इशू करतोय विथ प्रीमियम किती आहे या ठिकाणी 20% आहे बरं का. म्हणजे 20 रुपये प्रति शेअर्स आहे 20 रुपये. तर या ठिकाणी एंट्री होईल बँक अकाउंट DR टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट आणि टू शेअर्स प्रीमियम अकाउंट. ठीक आहे. इक्विटी शेअर्सचं कॅपिटल किती 30,000. हे 6,000 प्रीमियम. 6,000 प्रीमियम कसं तर 300 शेअर्स गुणिले 20 रुपये 300 गुणिले 20 6,000 रुपये आणि 300 गुणिले 100 त्याचं कॅपिटल या ठिकाणी 30,000 रुपये. असं टोटल या ठिकाणी 36,000 रुपये. ठीक आहे. त्याचं नॅरेशन लिहायचं आहे बीइंग अमाऊंट रिसिव्ड ऑन न्यू इशू ठीक आहे. या पद्धतीनं त्यानंतरची एंट्री इन्व्हेस्टमेंट सोल्ड केलं आहे आपण त्याची करू. 1 एप्रिल 2014ला इन्व्हेस्टमेंट सोल्ड केले. आता या ठिकाणी लॉस होतोय तर त्यावेळेस एंट्री काय होईल बँक अकाउंट DR. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR ब्रॅकेटमध्ये लिहा वाटलं तर लॉस टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अमाऊंट किती येते 78,000. लॉस किती झाला आहे 2,000. इन्व्हेस्टमेंट कितीची आहे 80,000. ठीक आहे. नॅरेशन लिहायचं आहे. एक मिनिट. हां. बीइंग असेट सेल्स
ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. कुठं? कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला. प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स किती आहे? 1,35,000 आहे. आता 1,35,000मध्ये या ठिकाणी आपण शेअर्स प्रीमियम याचं देऊ शकतो का रिडम्पशनचं, हे अगोदर बघायचं. शेअर्स प्रीमियम या ठिकाणी 30,000 आहे. ते 30,000 प्रीमियम आणि आपल्याला द्यायचं आहे किती? या ठिकाणी शेअर्स प्रीमियम 15,000 देऊ शकतो. चला, काही हरकत नाही. मग प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स ट्रान्सफर करतोय ते किती करावं लागेल तर आपल्याला बघायचं आहे. आपण किती शेअर्सचं रिडम्पशन करतोय? 1.5 लाख रुपयाचं. 1.5 लाख रुपयाच्या प्रिफरन्स शेअरचं रिडम्पशन करतोय. फ्रेश इश्यूने किती आलेत आपल्यापाशी? 30,000. कॅपिटल, फक्त कॅपिटल त्याचं. म्हणजे या ठिकाणी रिडम्पशन करायचं आपल्याला 1.5 लाखाचं. फ्रेश इश्यूपासून आपल्याला मिळाले 30,000. मग प्रॉफिट अँड लॉसचा आपल्याला बॅलन्स वापरावा लागेल 1,20,000. हे 1,20,000 या ठिकाणी आपण वापरू. मग एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, DR टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट. अमाऊंट किती? 1,20,000. 1,20,000. नॅरेशन लिहा. बीइंग amount transferred to redemption out of प्रॉफिट म्हणून करतो ना हे. ठीक आहे. त्यानंतरची एंट्री कोणती होईल? प्रीमियमची. प्रीमियम द्यायचं आहे. कशातून देऊ प्रीमियम? हे द्यायचं आहे आपल्याला. तर शेअर्सचं प्रीमियम आहे, मग त्याच्यातून देऊ. मग या ठिकाणी एंट्री होते शेअर्स प्रीमियम अकाउंट DR टू प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट. किती? 15,000 रुपये. हे 15,000 या ठिकाणी बीइंग रिडम्पशन प्रीमियम provided out of shares premium. ठीक आहे. या पद्धतीनं याच्यातूनच देतोय ना. त्यानंतर या ठिकाणी ते कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला ट्रान्सफर केलं, इश्यू केलं, इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, शेअर्स प्रीमियम देखील देऊन टाकलं आहे. मग कोणतं होईल? ड्यूचा कॉल होईल. मग ड्यूचा कॉल या ठिकाणी 1/4/2014 काय होईल तर प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR. त्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट DR टू प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट.
रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स करा वाटलं तर. आता प्रिफरन्स शेअरचं कॅपिटल किती आहे? 1,50,000. प्रीमियम किती आहे? 15,000. त्याचा प्रिफरन्स शेअर्स होल्डरला अमाऊंट द्यायचे किती? 1,65,000. हे 1,65,000. वाटलं तर इथं नरेशन लिहा. बीइंग अमाऊंट ड्यू ठीक आहे. त्यानंतरची शेवटची एंट्री कोणती? पेडची एंट्री काय होईल? रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट DR टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट किती? 1,65,000. 1,65,000. नरेशन लिहा. बीइंग अमाऊंट पेड. ठीक आहे. या पद्धतीनं ही एंट्री होतात. पहिल्यांदा फ्रेश इश्यू केला विथ प्रीमियम. इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, लॉस नाही. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स ट्रान्सफर केलं कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला. कसं काढलं? किती अमाऊंट? तर आपल्याला रिडम्पशन करायचं आहे 1,50,000 रुपयाचं. त्याच्यातून फ्रेश इश्यूमधून मिळणारे 30,000 आणि 1,20,000 या ठिकाणी P&L अकाउंटचं बॅलन्स वापरतोय. त्यानंतर हे शेअर्स प्रीमियमची एंट्री. शेअर्स प्रीमियम कशातून देतोय? शेअर्स प्रीमियम अवेलेबल आहे म्हणून त्याच्यातूनच देतोय, नाहीतर प्रॉफिटमधून आपण दिलं असतं. मग शेअर्स प्रीमियम अकाउंट DR टू प्रीमियम अमाऊंट रिडम्पशन अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर ड्यूची एंट्री. प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR प्रीमियम अमाऊंट रिडम्पशन अकाउंट DR टू रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर पेडची एंट्री. रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट DR टू बँक अकाउंट अमाऊंट पेड. या पद्धतीने या ठिकाणी एंट्री आहे. इन्व्हेस्टमेंट 80,000ची होती, सोल्ड केले 78,000. या ठिकाणी लॉस झाला. 2 नंबरची एंट्री. फ्रेश इश्यू. इक्विटी शेअर्स 300 आहेत, 100 रुपीज इचनं. त्याचं कॅपिटल होतं 30,000. विथ प्रीमियमनं इश्यू करतोय 300 शेअर्स 120 रुपयाप्रमाणे. असं टोटल कॅपिटल होतं विथ प्रीमियमनं 36,000. प्रीमियम काढलं तर 30,000. फर्स्ट नंबरची एंट्री. त्यानंतर रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स किती आहे? 1,50,000. त्याचं प्रीमियम न करायचं आहे 1,65,000. त्यानंतर बँक बॅलन्स 60,000 होतं. इश्यू केलं आहे 36,000 रुपयाचे न्यू शेअर्स. इन्व्हेस्टमेंट सोल्ड करून 78,000 आले. असं टोटल 1,74,000 झाले. पेमेंट करतोय 1,65,000. तुमचं बँक बॅलन्स राहील 9,000. ठीक आहे. या पद्धतीनं आता आपण यानंतर बॅलन्स शीट काढू. बॅलन्स शीट. असेट्स रुपीज लायबिलिटीज. ठीक आहे. चला सुरुवातीची बॅलन्स शीट बघायची जुनी. त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स
इक्विटी शेअर्स, किती इक्विटी शेअर्स आहेत? 2700 प्लस हे नवीन किती केले ते इशू 300, असं 3000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ किती आहेत? 100 रुपीज ईच आहे. किती होतील? 3 लाख रुपये. ठीक आहे. त्यानंतर रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स राहील का? नाही राहणार. शेअर्सचं प्रीमियम, शेअर्सचं प्रीमियम अगोदरचे 30,000 आहेत. ठीक आहे. फ्रेश इश्यूनं 6,000 आलंय, असं 36,000. याच्यातून आपण पेमेंट करतोय 15,000. आउटरला राहील किती? 15 21,000. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स, P&L अकाउंटचं बॅलन्स अगोदर किती होतं? 1,35 होतं. या ठिकाणी आपण कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर केलं 1,20, मग राहील किती? 15,000. आणि पुन्हा इथं येईल रिडम्शन रिझर्व किती? 1,20,000. त्यानंतर करंट लॅबिलिटी आहे. करंट लॅबिलिटी किती? 90,000. हे झाले सर्व पद. इकडं फिक्स्ड असेट्स, फिक्स्ड असेट्स किती आहे? 4 लाख. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट विकून टाकलेली येणार नाही. स्टॉक आहे. स्टॉक किती आहे? 90,000. हे 90,000. त्यानंतर डेटास किती आहे? 45,000. आणि पुन्हा बँक किती आलं आहे? 9,000. आपल्या वर्किंग नोटमध्ये आहे. टोटल करा. तुमचं टोटल या ठिकाणी 5,44,000 येतं. ठीक आहे. बघा 4 लाख, 5 लाख, 5,35,000 आणि हे 44,000. 3 लाख, 4 लाख, 4,35,000, 4,35,000 आणि 90, 5,25,000 आणि हे 20,000. सॉरी 15. एक मिनिट. हां 3,21,000 आहे. 1,20,000 आहे. 13,000 प्रॉफिट अँड लॉस. एक मिनिट. या ठिकाणी 15,000 नाही, प्रॉफिट अँड लॉसचं 13,000 बॅलन्स येतं, कारण 2,000 रुपये आपल्याला लॉस झालेला आहे. मग त्या ठिकाणी तुमचं 5,44,000 येतं. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. तुमचं इन्व्हेस्टमेंट विकलं होतं, ते लॉस झालं होता 2,000, ते लॉस त्या ठिकाणी मायनस केलेला आहे. ठीक आहे. काही अडचणी असं विचारू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही टाकू शकता व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.